हिंगलाज माता सहकारी विडी कंपनीच्या तक्रारीबाबत कामगार आयुक्तांनी बोलावली बैठक। सोलापूर शहरातील हिंगलाज माता सहकारी विडी उत्पादक संस्थेच्या विरोधात महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्या संदर्भी माननीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेब सोलापूर यांनी 3/10/2024 रोजी हिंगलाज माता विडी उत्पादक संस्था व कामगार सेनेचे पदाधिकारी अशी बैठक बोलावली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सहकारी तत्वावर चालणाऱ्या हिंगलाज माता विडी कामगार सहकारी संस्था विडी उत्पादक संस्था या संस्थेच्या माध्यमातून या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे कुठलाही हक्क दिला जात नाही। त्याचबरोबर 60 वर्षापुढील महिला देखील त्या ठिकाणी काम करतात। आता यामध्ये सहकारी कायद्याचा फायदा घेऊन किंवा सहकारी कायद्याचा बुरका पांघरून हिंगलाज माता या विडी कंपनीच्या मालकांनी, चेअरमन, सेक्रेटरी आणि सहसंचालकांनी पूर्णपणे महिला विडी कामगारांना आणि शासनाला फसवणूक करीत आहेत। या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, प्रायव्हेट फंड कार्यालय, सहकारी उपनिबंधक आणि सहकार मंत्रीपासून मुख्यमंत्र्यापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी या बाबतीमध्ये उद्या 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे गुरुवारी दुपारी 3 वाजता एक संयुक्त बैठक लावलेली। या बैठकीमध्ये हिंगलाज माता विडी कामगार सहकारी संस्था त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत। तरी या बैठकीमध्ये सहाय्यक कामगारांनी पूर्णपणे योग्य ते कामगार न्याय देतील आणि हिंगलाज माता विडी कंपनीच्या सेक्रेटरी व त्यांच्या संचालकावर योग्य ती कारवाई करतील अशी आशा या ठिकाणी बाळगतोय। पण आम्ही मात्र त्या ठिकाणी अत्यंत ठामपणे आमची भूमिका मांडणार आहोत की हे शुद्ध फसवणूक आहे आणि महिला विडी कामगारांना फसवण्याचं आणि शासनाला लुबाडण्याचं, शासनाचं बाकी जे टॅक्स बुडवण्याचा किंवा जे नियमानुसार असतं शासनाचे लावलेले असतात कायदे ते बुडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि या बाबतीवर ठामपणे आमचा बाजू मांडू असं या ठिकाणी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।